ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांवरती अटकेची टांगती तलवार आहे. ठाणे न्यायालयानं अंतरिम जामीन अर्ज फेटाळलाय. सून गिरिजा राऊतांच्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीनंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. ठाणे न्यायालयानं विनायक राऊतांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळलाय. आरोप गंभीर असल्यामुळे विनायक राऊतांना अटकेपासून संरक्षण देता येणार नाही असं कोर्टानं म्हटलंय. सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र गीतेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गिरिजा राऊत यांनी विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर काय आरोप केले आहेत ते आपण पाहूया. राऊत कुटुंबाने अमानुष छळ केला. पती गीतेश राऊत सतत वाद घालायचा, शिवीगाळ करून धमकी द्यायचा, सासू मानसिक त्रास द्यायची. राऊत कुटुंबानं एका मांत्रिकाकडून माझ्यावर तंत्रमंत्र केली. मांत्रिकाकडून डोक्यावर लिंबू कापून अघोरी प्रयोग केले. डोक्यावरचे केस उपटले, गोमूत्र प्यायला दिलं, विभूतीची राख पाण्यामध्ये टाकून ते मिश्रण प्यायला लावलं, असे आरोप गिरिजा राऊत यांनी विनायक राऊत आणि कुटुंबावर केले आहेत. विनायक राऊतांच्या अटकपूर्व जामिनावर 23 तारखेला सुनावणी होणार आहे. पण त्यापूर्वीच विनायक राऊतांना अटक होण्याची शक्यता आहे. माझी माननीय CM साहेबांना विनंती आहे की त्यांनी माझ्या या प्रकरणातून मला पूर्ण न्याय मिळवून द्यावा. त्यासाठी सर्वप्रथम ह्यांच्या दबावामुळे, ह्यांच्या वागणुकीमुळे जी मी इतकी वर्ष सलग सहन केलेली आहे, त्याच्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला संरक्षण द्यावं, जेणेकरून मला ह्याच्यात फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट, माझ्या ह्याच्यासाठी कृपया एक पब्लिक प्रॉसिक्युटरची निवडणूक व्हावी, जेणेकरून माझ्या या केससाठी अजून फायदा होईल. आणि पूर्व जामीन अर्ज जे आहेत ते मेन अॅक्युज जे आहेत 1 ते 4 यांनी दाखल केला होता मेहरबान सत्र न्यायाधीश ठाणे येथे. त्याच्यामध्ये जो अंतरिम जामीन अर्ज होता त्यांचा एक्झिबिट 3 वर, तो मेहरबान न्यायालयाने फेटाळलाय आफ्टर आर्ग्युमेंट. त्यांच्या वकिलाने आर्ग्युमेंट केलं त्याच्यावर, आणि मेहरबान न्यायालयाने त्याचं कारण असं सांगितलं की जे FIR मध्ये जे ॲलिगेशन आहेत, आरोप आहेत, ते खूप गंभीर स्वरूपाचे आहेत, तर त्या बेसिसवर त्यांनी तो फेटाळलाय. त्याच्यामुळे आज रोजी त्यांना कुठल्याही न्यायालयाचं संरक्षण नाहीये अटकेपासून. कधीही त्यांच्यावरती कारवाई पोलीस करू शकते असंच म्हणावं लागेल. हो, टेक्निकली पोलीस कधीही त्यांना अटक करू